students, we have started the third chapter, chemical reactions and their equations from the 10th science part 1. हा जो चॅप्टर आहे या चॅप्टरचा आज आपलं पाचवं लेक्चर आहे. आपल्या लक्षात घ्या. We are going to see the fifth lecture. Last lecture मध्ये how to balance the chemical reactions or chemical equations. केमिकल इक्वेशन जे आहे ते कसे लिहायचे, एखाद्या रिएक्शनचं केमिकल बॅलन्स्ड इक्वेशन कसं लिहायचं किंवा बॅलन्स्ड इक्वेशन लिहिताना काय काय काळजी घ्यायची, कुठल्या रूलने आपल्याला जायचं, त्याचे एक 4-5 एक्झाम्पल्स आपण लास्ट लेक्चर मध्ये पाहिलेली होती. आज आपल्याला पुढचा जो टॉपिक पाहिजे आहे पहा लक्षात घ्या. टॉपिकचं नाव आहे टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन्स. टाइप्स ऑफ काय सांगा, केमिकल रिएक्शन्स. केमिकल रिएक्शनचे प्रकार पडतात. आता आज आपण जे टाइप्स पाहणार आहोत, ते कशानुसार, अकॉर्डिंग टू कशानुसार टाइप पडले तर नेचर अँड नंबर ऑफ रिएक्टंट्स अँड प्रोडक्ट्स फॉर्म. मग रिएक्शन कशा स्वरूपाचे आहे आणि किती रिएक्टंट्स आणि किती प्रोडक्ट्स तयार झाले त्यांच्या संख्येनुसार हे प्रकार पडतात. रिएक्टंट्स आणि प्रोडक्टच्या संख्येनुसार रिएक्शनचे प्रकार पडतात किंवा रिएक्शनचा प्रकार कसा आहे, नेचर कसं आहे त्याच्यानुसार हे प्रकार आपले आहेत आजचे. कळतं सर्वांना? चला आपण आज 4 टाइप्स पाहणार आहे. हाऊ मेनी टाइप्स वी आर गोइंग टू सी तर पहा लक्षात घ्या. रिएक्शनचे 4 प्रकार पडतात ते आपण एक या ठिकाणी मी राईट करतो. पहा लक्षात घ्या. वी आर गोइंग टू सी द काय सांगा 4 टाइप्स. फर्स्ट वन, सेकंड वन, here it is काय सांगा थर्ड वन, here it is काय सांगा फोर्थ वन. पहिला जो आहे पहा लक्षात घ्या तो आहे कॉम्बिनेशन रिएक्शन. कॉम्बिनेशन रिएक्शन, राइट. इट इज आल्सो कॉल्ड एज कॉम्पोजिशन रिएक्शन. दूसरा जो टाइप आहे त्याचं नाव काय सांगा डिकॉम्पोजिशन रिएक्शन. डिकॉम्पोजिशन रिएक्शन. थर्ड जो टाइप आहे तो आपण पाहणार आहे पहा लक्षात डिस्प्लेसमेंट रिएक्शन. डिस्प्लेसमेंट रिएक्शन. आणि फोर्थ जो आपला टाइप आहे तो आहे डबल डिस्प्लेसमेंट reaction. These are the 4 types of reaction according to the nature and the number of reactants and product forms. अशा प्रकारचे 4 आपण टाइप्स या ठिकाणी पाहणार आहोत. राइट, ठीक आहे. तर टुडे वी आर गोइंग टू सी these 2 टॉपिक्स. आज आपण या 2 टॉपिक्स वर चर्चा करणार आहोत. उद्या आपण त्या 2 टॉपिक्स वर चर्चा करणार आहोत. राइट, ठीक आहे. तर टुडे वी आर गोइंग टू सी द काय सांगा फर्स्ट these 2 टॉपिक्स. What is mean by combination reaction and what is mean by decomposition reaction. These are the 2 types we are going to discuss today. आपण आजला हे 2 टाइप्स डिस्कस करूयात. राइट, ठीक आहे. चला पहा आता कॉम्बिनेशन रिएक्शन म्हणजे काय. व्हिच टाइप ऑफ रिएक्शन इज कॉल्ड एज कॉम्बिनेशन रिएक्शन. कुठल्या प्रकारच्या रिएक्शनला कॉम्बिनेशन रिएक्शन म्हणतात. ठीक आहे. एक साधं उदाहरण मी त्या ठिकाणी तुम्हाला घेतो पहा. एकदम सिंपल एक्झाम्पल आपल्या सर्वांच्या परिचयाचा. H2 plus Cl2 gives rise to twice HCl. पहा, I have taken the example. एक सिंपल एक्झाम्पल मी या ठिकाणी घेतले. या ठिकाणी यू कॅन चेक द काय सांगा रिएक्शन किंवा यू कॅन टेक द काय सांगा एक्झाम्पल H2 plus Cl2 gives rise to काय सांगा twice HCl. आलं लक्षात? ठीक आहे. तर हे जे काय रिएक्शन आहे याच्यामध्ये काय दिसतं तुम्हाला की H2 and Cl2 get combined with each other. ते एकमेकांशी कंबाईन झाले आणि कंबाईन होऊन त्याच्यापासून एक सिंगल प्रॉडक्ट तयार झालं. काय तयार झालं सांगा? सिंगल प्रॉडक्ट तयार झालं. म्हणजे 2 रिएक्टंट्स combined with each other. 2 रिएक्टंट्स आर काय सांगा combined with each other and they gives the single product. आणि प्रॉडक्ट काय मिळालं? हायड्रोक्लोरिक ऍसिड. हायड्रोजन आणि क्लोरीन हे जे गॅस आहेत ते एकत्र येतात आणि हायड्रोक्लोरिक ऍसिड नावाचं एक कंपाऊंड त्या ठिकाणी तयार होतं. तर सर्वांना म्हणजेच तुमच्या असं लक्षात आलं की हे जी काय रिएक्शन आहे याच्यामध्ये 2 or more reactants combined with each other and to give the single product. That's why it is called as combination reaction because combination of 2 reactants takes place. 2 रिएक्टर्स कॉम्बिनेशन झालं म्हणजे ते एकत्र आले तर त्या सर्वांना ते कंबाईन झाले आणि कंबाईन होऊन त्यांच्यापासून सिंगल प्रॉडक्ट मिळालं. मग अशी जी रिएक्शन असते तिला आपण म्हणतो काय सांगा कॉम्बिनेशन रिएक्शन. कळलं सर्वांना? ठीक आहे. मग व्हॉट इज मीन बाय कॉम्बिनेशन रिएक्शन. चला आपण चेक आउट करूयात. पहा लक्षात घ्या. टुडे वी आर गोइंग टू सी द काय सांगा कॉम्बिनेशन अँड डिकॉम्पोजिशन रिएक्शन. या पहा 2 रिएक्शन आज आपण पाहणार आहे. तर पहिली जी रिएक्शन आहे मी या ठिकाणी घेतो पहा कॉम्बिनेशन रिएक्शन. कॉम्बिनेशन काय सांगा रिएक्शन. फर्स्ट रिएक्शन वी आर गोइंग टू सी इट इज द कॉम्बिनेशन रिएक्शन. आणि सेकंड जे आहे आज आपण घेणार त्याचं नाव काय सांगा डिकॉम्पोजिशन. डिकॉम्पोजिशन रिएक्शन. पहा लक्ष द्या. कॉम्बिनेशन आणि काय सांगा डिकॉम्पोजिशन अशा प्रकारच्या 2 रिएक्शन आपण पाहणार आहोत आजला. तर ते सर्वांना मग आता व्हॉट इज मीन बाय कॉम्बिनेशन रिएक्शन. चला पहा आता कॉम्बिनेशन रिएक्शन म्हणजे काय. एक मिनिट पहा कॉम्बिनेशन रिएक्शन म्हणजे काय. पहा मी तुम्हाला आताच एक एक्झाम्पल दिलं मग त्याचे डेफिनेशन मी या ठिकाणी लिहितो. द रिएक्शन किंवा
if two or more reactants react with each other to form a single product, then such reaction is called as combination reaction. Combination reaction. The reaction in which two or more reactants react with each other. ज्या रिएक्शन मध्ये दोन किंवा अधिक रिएक्टंट्स एकमेकांशी रिएक्ट होतात आणि काय मिळतं सांगा, सिंगल प्रॉडक्ट मिळतं. काय मिळतं? सिंगल प्रॉडक्ट. पहा, द रिएक्शन इन विच टू और मोर रिएक्टंट्स रिएक्ट विथ ईच अदर. लक्षात आलं? टू और मोर रिएक्टंट्स रिएक्ट विथ काय सांगा, ईच अदर टू गिव्ह द काय सांगा, सिंगल प्रॉडक्ट. आणि काय मिळतं? सिंगल प्रॉडक्ट त्या ठिकाणी मिळत असेल, देन सच रिएक्शन इज कॉल्ड एज कॉम्बिनेशन रिएक्शन. तेव्हा अशा रिएक्शनला काय म्हणतात सांगा, कॉम्बिनेशन रिएक्शन असं म्हणतात. नीट लक्षात आलं सर्वांच्या? सिंपल टॉपिक आहे. इफ टू और मोर रिएक्टंट्स रिएक्ट विथ ईच अदर, दोन किंवा अधिक रिएक्टंट्स एकमेकांशी काय होतात सांगा, रिएक्ट होतात टू फॉर्म अ सिंगल प्रॉडक्ट. आणि काय मिळतं सांगा, सिंगल प्रॉडक्ट त्या ठिकाणी मिळत असेल, देन सच रिएक्शन इज कॉल्ड एज कॉम्बिनेशन रिएक्शन. सिंपल आहे. म्हणजे जर मला शॉर्टकट मध्ये लिहायचं असेल तर मला असं लिहिता येईल, बाय इलिस्ट्रेशन मला असं लिहिता येईल त्याचं. तर त्या सर्वांना पहा, ए प्लस बी गिव्स राइज टू काय सांगा, सी. म्हणजे टू रिएक्टंट्स रिएक्ट विथ ईच अदर गिव्ह द काय सांगा, सिंगल प्रॉडक्ट. दोन रिएक्टंट्स एकमेकांशी रिएक्ट होतात आणि काय मिळतं सांगा, सिंगल प्रॉडक्ट मिळतं. अशा रिएक्शनला काय म्हणायचं, कॉम्बिनेशन रिएक्शन असं म्हणतात. कळलं सर्वांना? सोपे आहे की नाही? एकदम व्हेरी इझी टॉपिक. कळतं सर्वांना? ठीक आहे. आता याचे एक्झाम्पल्स आपण पाहूयात. पहा, लक्ष द्यावा. काय सांगा, सम एक्झाम्पल्स. हे इलस्ट्रेशन झालं त्याचं. कळतं सर्वांना? ठीक आहे. आता एक्झाम्पल्स. पहिले एक्झाम्पल जे ते मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पहा, लक्ष द्या. H2 plus Cl2 gives rise to काय सांगा, twice HCl. What happens? You can see that two reactants, hydrogen and काय सांगा, chlorine react with each other. ते combine, ते कसे रिएक्ट झाले, कंबाईन झाले आणि कंबाईन होऊन काय आलं सांगा, सिंगल प्रॉडक्ट त्या ठिकाणी तयार झालं. म्हणून ही रिएक्शन कशा स्वरूपाची आहे, कॉम्बिनेशन रिएक्शन किंवा इट इज ऑल्सो कॉल्ड एज कंपोजिशन रिएक्शन. आलं लक्षात? ठीक आहे. इट इज अ कॉम्बिनेशन रिएक्शन. चला, सेकंड एक्झाम्पल मी या ठिकाणी घेतो. यू कॅन सी दॅट काय सांगा, अमोनिया NH3. अमोनिया, एव्हरीबडी नो दॅट अमोनिया. आहे की नाही सर्वांना माहिती? अमोनिया. अमोनिया प्लस काय सांगा, हायड्रोक्लोरिक ऍसिड. अमोनिया प्लस काय सांगा, हायड्रोक्लोरिक ऍसिड. व्हेन अमोनिया रिएक्ट्स विथ काय सांगा, हायड्रोक्लोरिक ऍसिड, दिस इज द काय सांगा, गॅस. राईट? ठीक आहे. आणि हायड्रोक्लोरिक ऍसिड मध्ये ते मिळवला तर काय मिळतं त्या ठिकाणी, यू कॅन सी दॅट NH4. हे 3 हायड्रोजन आणि हा एक हायड्रोजन किती झाले, 4 हायड्रोजन झाले आणि एक Cl. NH4 काय सांगा, Cl. त्या ठिकाणी मी लिहितो लागलं तर दिस इज अमोनिया, दिस इज काय सांगा, हायड्रोक्लोरिक ऍसिड. या ठिकाणी हायड्रोक्लोरिक ऍसिड. अमोनिया हायड्रोक्लोरिक ऍसिड आहे अमोनियम क्लोराइड. What you can see that you can also see here two reactants react with each other to give a single product. दोन रिएक्टर्स एकमेकांशी रिएक्ट झाले आणि काय मिळालं, सिंगल प्रॉडक्ट मिळालं. अशा प्रकारची रिएक्शन जे असते त्याला काय म्हणतो आपण सांगा, कॉम्पोजिशन रिएक्शन किंवा कॉम्बिनेशन रिएक्शन. आलं लक्ष सर्वांच्या? ठीक आहे. तिसरं आपण चेकआउट करूयात. पहा, थर्ड एक्झाम्पल आय एम गोइंग टू राइट हियर. इट इज नथिंग बट काय सांगा, Mg. व्हेन मॅग्नेशियम इज हीटेड. पहा, मॅग्नेशियम जर आपण काय केला, हीट केला इन प्रेस ऑफ ऑक्सिजन. If magnesium is heated in presence of काय सांगा, ऑक्सिजन, then magnesiumचं ऑक्साईड तयार होतं त्या ठिकाणी. म्हणजे रिएक्शन बॅलन्स करण्यासाठी मी 2Mg घेतो, म्हणजे twice MgO. मॅग्नेशियम ऑक्साईड ऑफ द मॅग्नेशियम क्रिएट्स देयर. या ठिकाणी मॅग्नेशियम नावाचा कंपाऊंड आहे किंवा एलिमेंट आहे. या ठिकाणी काय सांगा, ऑक्सिजन नावाचा कंपाऊंड आहे आणि या ठिकाणी काय तयार झालं, मॅग्नेशियम ऑक्साईड. मॅग्नेशियमचं ऑक्साईड तयार झालं. काय दिसलं तुम्हाला, टू रिएक्टंट्स रिएक्ट विथ ईच अदर. किती रिएक्टंट्स आहे, 1 and 1 2. This is the one reactant. Here it is the other reactant. When two reactants react with each other to give the single product, then it is called as काय सांगा, कॉम्बिनेशन रिएक्शन. हे सुद्धा एक्झाम्पल कोणाचं आहे, कॉम्बिनेशन रिएक्शनचं एक्झाम्पल आहे. येते लक्षात? सोपं आहे एकदम. व्हॉट इज मीन बाय कॉम्बिनेशन रिएक्शन? दोन किंवा अधिक रिएक्टंट जर एकमेकांशी रिएक्ट होऊन जर सिंगल प्रॉडक्ट तयार होत असेल त्याला कॉम्बिनेशन रिएक्शन म्हणतात. सिंपल कन्सेप्ट आहे. आणि आता फोर्थ वन.
आता काय पाहिजे पहा, आणखी एखादं उदाहरण मी तुम्हाला दाखवतो पहा. लक्षात समजा कॅल्शियम ऑक्साईड घेऊयात पहा. कॅल्शियम काय सांगा ऑक्साईड आणि त्यामध्ये आपण पाणी ऍड करूयात कॅल्शियम ऑक्साईड. तर त्या सर्वांना इट इज ऑल्सो कॉल्ड एज लाइमस्टोन. काय म्हणतात त्याला? लाइमस्टोन. येते लक्षात? ठीक आहे. तर हे जे काही लाइमस्टोन आहे कॅल्शियम ऑक्साईड काही म्हणा तुम्हाला वाटेल ते, मी या ठिकाणी लाइमस्टोन म्हणतो. लाइमस्टोन. ठीक आहे चालेल. किंवा कॅल्शियम ऑक्साईड. कॅल्शियम ऑक्साईड इट इज ऑल्सो कॉल्ड लाइमस्टोन. हियर इट इज वॉटर गिव्स राइज टू CaOH ट्वाइस. Ca O डबल आलेला आहे पहा आणि हायड्रोजन सुद्धा डबल आहे म्हणून OH काय सांगा ट्वाइस. याचं नाव आहे कॅल्शियम. कॅल्शियम हायड्रॉक्साईड. कॅल्शियम काय सांगा हायड्रॉक्साईड. इट इज ऑल्सो कॉल्ड एज लाइम वॉटर. त्याला काय म्हणतात सांगा लाइम वॉटर. लाइमस्टोन मध्ये पाणी मिळवलं की लाइम वॉटर तयार होते. कॅल्शियम हायड्रॉक्साईड इट इज ऑल्सो कॉल्ड एज लाइम वॉटर. आलं लक्षात? कॅल्शियम ऑक्साईड मध्ये पाणी ऍड केलं कॅल्शियम ऑक्साईड. त्याच्यामध्ये पाणी ऍड केलं की काय मिळतं सांगा कॅल्शियम हायड्रॉक्साईड. CaOH ट्वाइस. OH ट्वाइस का झाला? कॅल्शियमची व्हॅलेन्सी 2 असते. मग एका कॅल्शियम बरोबर 2 OH ग्रुप अटॅच होतात म्हणून कॅल्शियम OH ट्वाइस. कळालं सर्वांना? अशा प्रकारे दिस इज अनदर एक्झाम्पल ऑफ काय सांगा कॉम्बिनेशन रिएक्शन. हे सुद्धा एक आणखी एक्झाम्पल आपण त्या ठिकाणी पाहिले. हे सुद्धा एक्झाम्पल कोणाचं आहे? कॉम्बिनेशन रिएक्शनचं आहे. इन दिस वे यू कॅन सी व्हॉट इज मीन बाय कॉम्बिनेशन रिएक्शन. तर अशा प्रकारे कॉम्बिनेशन रिएक्शन म्हणजे काय ते आपण या ठिकाणी पाहिले. परत एकदा ऐका. when two or more reactants react with each other, दोन किंवा अधिक रिएक्टंट्स एकमेकांशी रिएक्ट होतात टू गिव्ह द सिंगल प्रॉडक्ट आणि एक सिंगल प्रॉडक्ट त्या ठिकाणी मिळतं, तर त्यावेळेला अशा रिएक्शनला काय म्हणतात सांगा कॉम्बिनेशन रिएक्शन असं म्हणतात. राईट लक्षात? परत ऐका. when two or more reactants react with each other to give the single product, then such reaction is called as combination reaction. पहा अशा प्रकारची रिएक्शन थोडक्यात. A plus B नेचर कसं रिएक्शनचं कळालं सर्वांना? A plus B gives rise to काय सांगा C, म्हणजे two reactants give a single product. राईट? एक्झाम्पल लक्षात ठेवा. दिसले आता एक्झाम्पल तुम्हाला परीक्षेमध्ये काय करतील एखादं एक्झाम्पल देतील आणि तुम्हाला विचारतील की फाइंड द टाइप ऑफ द रिएक्शन. रिएक्शनचा प्रकार ओळखा. आयडेंटिफाय द टाइप ऑफ काय सांगा रिएक्शन. रिएक्शन कुठल्या स्वरूपाचे आहे ते ओळखा. येते लक्षात? तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे की दोन रिएक्टंट्स असून जर एक प्रॉडक्ट तयार होत असेल तर त्या ठिकाणी काय असं सांगा कॉम्बिनेशन रिएक्शन असते. हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. कळते सर्वांना? ठीक आहे. तर आता कॉम्बिनेशन रिएक्शन मी भरपूर एक्सप्लेन केलेली आहे. छोटासा टॉपिक होता. राईट? ठीक आहे. सोपा टॉपिक होता. आता आपल्याला त्याच प्रकारची दुसरा प्रकार जो आहे डिकॉम्पोजिशन रिएक्शन. काय हा प्रकार मी इथे घेतलेला आहे पहा. B. Decomposition reaction. This is another type I have taken for the study. आता what is the decombination? That is decomposition reaction. आता एक्झॅक्टली अपोजिट. याच्या एक्झॅक्टली अपोजिट. याच्यामध्ये काय आलं? रिएक्टंट दोन होते, प्रॉडक्ट सिंगल होतं. पण अशाही काही रिएक्शन असतात त्यामध्ये रिएक्टंट सिंगल आहे पण ते त्याचं विघटन होतं, त्याचे दोन तुकडे होतात, त्याचं स्प्लिटिंग होतं आणि त्याच्यापासून दोन किंवा अधिक प्रॉडक्ट्स त्या ठिकाणी तयार होतात. मग या ठिकाणी रिएक्टंट दोन, प्रॉडक्ट सिंगल. या ठिकाणी रिएक्टंट सिंगल, प्रॉडक्ट मात्र टू किंवा मोर असते. टू ऑर मोर. आलं लक्षात? फरक लक्षात आला दोन्ही रिएक्शनचा? रिएक्शन मध्ये फरक आहे पहा, लक्षात घ्या. ही रिएक्शनचा टाइप आणि ह्या रिएक्शनचा टाइप दे आर कम्प्लिटली अपोजिट इन नेचर. त्या दोघांचा नेचर पूर्णपणे अपोजिट आहे. या रिएक्शन मध्ये तुम्हाला एक एक्झाम्पल पहिले देतो मी, मग डेफिनेशन कडे जाणार आहे पहा, लक्षात घ्या. तर आय एम गोइंग टू गिव्ह द काय सांगा एक्झाम्पल. एक साधा उदाहरण या ठिकाणी आपण घेऊया कॅल्शियम कार्बोनेट. कॅल्शियम काय सांगा कार्बोनेट. राईट? ठीक आहे. ते कॅल्शियम कार्बोनेट शहाबादी फरशी आपण त्याला म्हणतो. ठीक आहे. कॅल्शियम काय सांगा कार्बोनेट. हे कॅल्शियम ऑक्साईड मी या ठिकाणी नाव लावलं तर इथे लिहितो कॅल्शियम ऑक्साईड. ठीक आहे. कॅल्शियम ऑक्साईड हे काय सांगा कॅल्शियम कार्बोनेट. कॅल्शियम कार्बोनेट. कार्बोनेट आपली शहाबादी फरशी माहिती आहे तुम्हाला. शहाबादी फरशीमध्ये कॅल्शियम कार्बोनेट असतं. खडू असतो चॉक मध्ये कॅल्शियम कार्बोनेट असतं. राईट? लक्षात ठेवा. ठीक आहे. ते कॅल्शियम कार्बोनेट जे आहे, ठीक आहे, ते कॅल्शियम कार्बोनेटला जर मी हिट केलं पहा, लक्षात घ्या. इफ आय गिव्ह द हिट टू कॅल्शियम कार्बोनेट, हा खडूला जर आपण हिट दिली तर काय बरं होईल? तर त्या ठिकाणी पहा, लक्षात घ्या, CaO कॅल्शियम ऑक्साईड Ca आणि याच्यातलं एक ऑक्सिजन बाजूला होईल CaO आणि कार्बन आणि उरलेले दोन ऑक्सिजन पहा Ca आणि याच्यातलं एक ऑक्सिजन बाजूला झाला आणि हा कार्बन आणि उरलेले दोन ऑक्सिजन म्हणजे याचा अर्थ प्लस काय सांगा CO2. CaO प्लस CO2. कळालं सर्वांना? CaO प्लस CO2. अशा प्रकारे कॅल्शियम ऑक्साईड आणि प्लस काय सांगा कार्बन डायऑक्साईड
अशा प्रकारचे त्या ठिकाणी काय होतात सांगा, दोन प्रोडक्ट्स त्या ठिकाणी तयार होतात. कॅल्शियम ऑक्साईड जे आहे ते सॉलिड आहे नेचरने, कार्बन डायऑक्साईड जो गॅस आहे नेचरने हे सुद्धा सॉलिड असतं नेचरने. कळतं सर्वांना? या ठिकाणी मी लिहितो कॅल्शियम ऑक्साईड आणि हे काय सांगा CO2. काय लक्षात आलं तुमच्या? 2 or more products are formed. प्रॉडक्ट दोन किंवा जास्त आहेत फ्रॉम द काय सांगा ओनली वन रिएक्टंट. एकाच रिएक्टंट पासून जर दोन किंवा अधिक प्रॉडक्ट तयार होत असतील तर त्याला म्हणायचं काय सांगा डिकॉम्पोजिशन रिएक्शन. म्हणजेच या रिएक्टंटचं डिकॉम्पोजिशन झालं, स्प्लिटिंग झालं, कळतंय, विघटन झालं. एका रिएक्टंटचं स्प्लिटिंग झालं, डिकॉम्पोजिशन झालं, विघटन झालं आणि त्याच्यापासून दोन किंवा अधिक प्रॉडक्ट मिळतात तर त्याला म्हणायचं काय सांगा डिकॉम्पोजिशन रिएक्शन. त्याला काय म्हणतात सांगा डिकॉम्पोजिशन रिएक्शन. सिंगल रिएक्टंट गिव्स 2 or more products. सिंगल रिएक्टंट गिव्स 2 or more products. त्याचं स्प्लिटिंग होतं, दोन किंवा अधिक जास्त प्रॉडक्ट तयार होतात त्याला म्हणायचं डिकॉम्पोजिशन. डिकॉम्पोजिशन म्हणजे विघटन, मराठी त्याला विघटन झालं म्हणतात. येते लक्षात? ठीक आहे. अशा पद्धतीने व्हॉट इज मीन बाय डिकॉम्पोजिशन रिएक्शन आय हॅव टोल्ड यू. नाउ आय एम गोइंग टू राइट द डेफिनेशन ऑफ डिकॉम्पोजिशन रिएक्शन. आता मी या डिकॉम्पोजिशन रिएक्शन चे काय लिहितोय, डेफिनेशन लिहितोय. पहा लक्षात घ्या नीट सर्वांनी. इफ 2 or more products are formed from a single reactant, then such reaction is called as काय सांगा डिकॉम्पोजिशन रिएक्शन. अशा रिएक्शनला काय म्हणायचं डिकॉम्पोजिशन रिएक्शन. पहा नीट वाक्य लक्षात ठेवा, सोपं एकदम. 2 or more products are formed. कुणापासून? फ्रॉम द सिंगल रिएक्टंट. सिंगल रिएक्टंट पासून जर दोन किंवा अधिक प्रोडक्ट्स तयार होत असतील तर त्याला म्हणायचं काय सांगा डिकॉम्पोजिशन रिएक्शन. डिकॉम्पोजिशन शब्दामध्ये सगळं आलेलं आहे. इथं सुद्धा कॉम्बिनेशन म्हणजे एकत्र होणे, डिकॉम्पोजिशन म्हणजे वेगळे होणे, स्प्लिटिंग होणं. मग स्प्लिटिंग होण्याची रिएक्शन आहे. मी कसल्या स्वरूपाचं इल्युस्ट्रेशन जर मला करायचं झालं, पहा लक्षात याचं इल्युस्ट्रेशन स्पष्टीकरण मी याच्या आधारे देऊ शकतो. पहा इल्युस्ट्रेशन कसं सांगा. A gives rise to काय सांगा B plus C. A gives rise to काय सांगा B plus C. म्हणजे पहा तुमच्या लक्षात आलं का? याच्या आणि याची कंपॅरिझन करा. यामध्ये काय होतं 2 रिएक्टंट्स गिव्ह द सिंगल प्रॉडक्ट. इथं काय आलं सिंगल रिएक्टंट गिव्ह द 2 प्रॉडक्ट्स. म्हणजे इथं स्प्लिटिंग झालं आणि इथं कॉम्बिनेशन झालं. हे दोघं कंबाईन झाले, C मिळाला. इथं याचं स्प्लिटिंग झालं, दोन तयार झाले. म्हणजे when 2 or more products are formed from the काय सांगा सिंगल रिएक्टंट then it is called as काय सांगा डिकॉम्पोजिशन रिएक्शन. तर अशा रिएक्शनला काय म्हणतो आपण डिकॉम्पोजिशन रिएक्शन असं म्हणतो असतो. समजलं सर्वांना व्हॉट इज मीन बाय डिकॉम्पोजिशन रिएक्शन? ठीक आहे. चला आता आपण त्याचे एक्झाम्पल्स पाहूयात. पहा लक्षात एक्झाम्पल्स. ठीक आहे. चला फर्स्ट एक्झाम्पल आय हॅव ऑलरेडी टोल्ड यू इट इज नथिंग बट काय सांगा CaCO3 gives rise to when heat is given to the CaCO3 ला जर आपण हीट दिली तर त्या ठिकाणी काय तयार होतं सांगा CaO plus CO2 गॅसेस काय सांगा रिलीज. पहा लक्षात घ्या हे कॅल्शियम कार्बोनेट, कॅल्शियम या ठिकाणी मी लिहितो कॅल्शियम काय सांगा कार्बोनेट, कॅल्शियम कार्बोनेट. हे ठीक आहे. कॅल्शियम ऑक्साईड आणि काय सांगा कार्बन डायऑक्साइड. सिंगल रिएक्टंट गिव्स काय सांगा 2 or more काय सांगा प्रॉडक्ट्स. रिएक्टंट किती होते सिंगल होतं आणि प्रॉडक्ट्स मात्र किती मिळाले 2 मिळाले. आलं लक्षात? व्हेन सिंगल रिएक्टंट गिव्स 2 or more products इट इज कॉल्ड एज डिकॉम्पोजिशन रिएक्शन. चला नेक्स्ट एक्झाम्पल. एव्हरीबडी नो द शुगर. सर्वांना साखर माहिती असेल. पहा लक्षात घ्या शुगर एक ऍक्टिव्हिटी आपण छोटीशी जर करायची ठरवली तर व्हेन शुगर इज टेकन इन द काय सांगा डिश. एखाद्या डिश मध्ये साखर घ्या आणि इट इज काय सांगा हिटेड. ती बर्नरवर धरा ती डिश काय करायची बर्नरवर धरायची. बर्नरवर धरल्यानंतर काय होईल त्या ठिकाणी पहा लक्षात घ्या की तुमच्या असं लक्षात येतं की ती साखर जी ती काळी पडते. काय पडते? काळी पडते. का बरं काळी पडली? का काळी पडली त्याचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला सांगणार आहे. पहा लक्षात या ठिकाणी बरोबर. ठीक आहे. पहा व्हेन द शुगर इज हिटेड. पहा लक्षात व्हेन शुगर इज हिटेड शुगरचा फॉर्म्युला असतो सर्वांना माहिती आहे C12H22O11. दिस इज द फॉर्म्युला ऑफ काय सांगा शुगर. कोणाचा फॉर्म्युला? शुगरचा फॉर्म्युला आहे. व्हेन द शुगर इज हिटेड शुगर काय केली आपण हीट केली. व्हेन द शुगर इज हिटेड देन द
कार्बन गेट सेपरेटेड, 12 ऍटम्स होते ना कार्बनचे, हे कार्बनचे 12 ऍटम काय होतात सांगा, सेपरेट होतात आणि 22 ऍटम हायड्रोजनचे आणि 11 ऍटम ऑक्सिजनचे, 22 ऍटम्स ऑफ हायड्रोजन, 11 ऍटम्स ऑफ ऑक्सिजन, त्याच्यापासून 11 मॉलिक्युल्स ऑफ H2O तयार होतात. किती? H2O पहा, 11 2 चा 22 आणि 11 1 चा 11. कळलं सर्वांना? 11 मॉलिक्युल्स ऑफ H2O गेट सेपरेटेड. मग कार्बन गेट सेपरेटेड, कार्बन काय होतं शुगर मधून सेपरेट झाला आणि H2O जो आहे त्याचे वॉटर वेपर्स निघून गेले हीट केल्यामुळं. जे वॉटर तयार झाले ना ते वेपरच्या फॉर्म मध्ये निघून गेला. रिमेन कोण राहिले? फक्त कार्बन. कार्बन शिल्लक राहतो फक्त. आणि कार्बन हॅज ब्लॅक कलर, कार्बनचा कलर कसा असतो? ब्लॅक. म्हणून when the sugar is heated, sugar जेव्हा तुम्ही हीट करता, then black color carbon gets separated from the water vapors. ब्लॅक कलरचं कार्बन वॉटर वेपर्स पासून सेपरेट होतं, वॉटर वेपर्स निघून जातात हवेमध्ये आणि कार्बन शिल्लक राहतं. म्हणून आपण म्हणतो की दोन प्रॉडक्ट्स तयार झाले, कार्बन आणि काय सांगा, वॉटर वेपर्स. कळते सर्वांना? येते लक्षात? म्हणजे काळ्या रंगाचं कार्बन त्या ठिकाणी शिल्लक राहतं. म्हणजेच सिंगल रिएक्टंट गिव्स 2 or more products. याचा अर्थ काय झाला? सिंगल रिएक्टंट्स पासून 2 किंवा अधिक प्रॉडक्ट्स त्या ठिकाणी तयार झाले. कळते सर्वांना? म्हणून अशा प्रकारचे रिएक्शन, कार्बन काळा रंग काय होतं समजलं? इथं सुद्धा तुमच्या लक्षात येईल. ही सुद्धा रिएक्शन जे आहे ना नीट पहा, CaO + CO2. हा CO2 जो आहे ना, ही रिएक्शन नीट मी या ठिकाणी लिहितो. हा CO2 कसा, तुम्ही CO2 तयार झाला की नाही झाला ते कसं पाहायचं पहा, लक्षात घ्या. तर तुम्ही काय करायचं, कॅल्शियम लाईम वॉटर घ्यायचं. काय घ्यायचं? लाईम वॉटर. पहा, CaOH ट्वाइस लाईम वॉटर, याला लाईम वॉटर म्हणतात, लाईम वॉटर. त्याचा कलर काय असतो? कलरलेस येते. त्याच्यामध्ये हा CO2 ऍड होतो. हा CO2 काय होतो त्याच्यामध्ये ऍड होतो आणि काय मिळतं पहा, लक्षात CaCO आणि काय सांगा 3 CaCO3 आणि प्लस H2O अशा प्रकारचा कंपाऊंड त्या ठिकाणी तयार होतो. म्हणजे हा CO2 जो तयार झालाय ना, हे पहा, एका बीकर मध्ये CaCO3 घ्यायचं, त्याला हीट करायचं आणि बीकर मधून काय होणार? कॅल्शियम ऑक्साईड आणि CO2 गॅस तयार होणार. त्या CO2 गॅस रबर ट्यूब मधून काय करायचा? लाईम वॉटर मध्ये पाठवायचा. कशात पाठवायचा? लाईम वॉटर मध्ये तो CO2 गॅस ऍड झाला की कॅल्शियम कार्बोनेट मध्ये ते मिल्की सोल्युशन तयार होतं. कशाचं? कॅल्शियम कार्बोनेटचं मिल्की सोल्युशन तयार होतं. आलं लक्षात? ठीक आहे. ही रिएक्शन तुम्ही कधी ना कधी पाहिली असेल, मिल्की सोल्युशन ऑफ कॅल्शियम कार्बोनेट इज फॉर्म. ठीक आहे. का CO2 तयार झाला की नाही झाला ते आपल्याला अशा पद्धतीने ओळखता येतं. इफ द CO2 इज काय सांगा, पास थ्रू द काय सांगा, लाईम वॉटर, then the solution becomes milky because calcium carbonate and water is formed. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला ते व्हेरीफाय करता येईल. लक्षात आली? रिएक्शन सिंगल रिएक्टंट्स गिव्स काय सांगा 2 or more products, it is called a decomposition reaction. इथं सुद्धा सिंगल रिएक्टंट गिव्स 2 or काय सांगा more products, then it is called as decomposition reaction. sugar गिव्स कार्बन and water. कळते सर्वांना? चला आता पुढे जाऊयात. चला तिसरी रिएक्शन मी या ठिकाणी राईट करतोय, पहा लक्षात घ्या. आय एम गोइंग टू राईट द काय सांगा थर्ड रिएक्शन. सगळ्यांना H2O2 हायड्रोजन पेरॉक्साइड. What is this? Hydrogen peroxide. When hydrogen peroxide is heated, इथे लिहितो हायड्रोजन पेरॉक्साइड. हायड्रोजन पेरॉक्साइड ते काय मिळतं? त्याच्यापासून ट्वाइस H2O, 2 H2O मिळतात. आता मला सांगा, इकडे ऑक्सिजनचे ऍटम किती आले? 2O म्हणजे 2 झाले. पण इकडे ऑक्सिजन किती आहे? 2 into 2 किती आहेत? 4 आहेत. 4 ऑक्सिजन होते, त्यातले 2च इथे प्लस ऑक्सिजन सेपरेटेड. ऑक्सिजन गेट काय सांगा सेपरेटेड. अशा पद्धतीने काय होतं सांगा, त्या ठिकाणी H2O2 हायड्रोजन पेरॉक्साइड, त्याच्यापासून पाणी आणि ऑक्सिजन तयार होतो. तुम्ही सर्वांनी डॉक्टरकडे गेल्यानंतर जखमेवर डॉक्टर एक औषध टाकतात, पांढऱ्या रंगाचं लिक्विड टाकतात आणि लिक्विड टाकलं की त्या जखमेतून असा फेस तयार होतो, एफरव्हसन्सेस तयार होतात. पाहिले का तुम्ही ते औषध? तर ते जे आहे ते काय माहितीये का? हायड्रोजन पेरॉक्साइड. इट इज व्हेरी गुड अँटीबायोटिक. चांगल्या प्रकारचं ते अँटीबायोटिक आहे आणि ते हायड्रोजन पेरॉक्साइड ते जर्म्सला किल करतं. कळते सर्वांना? आणि म्हणून ते हायड्रोजन पेरॉक्साइड आपल्या जखमेवर टाकतात म्हणजे त्याच्यातून ते असं फेस तयार होतं पहा, एकदम एफरव्हसन्स छोटे छोटे बुडबुडे तयार होतात. तर ते हायड्रोजन पेरॉक्साइड नावाचं सोल्युशन आहे. हायड्रोजन पेरॉक्साइड त्याच्यावर जर एका विशिष्ट आपण जर काय केलं सांगा प्रक्रिया केली तर त्यापासून पाणी आणि ऑक्सिजन तयार करू शकतो आपण. पाणी सेपरेट होतं, ऑक्सिजन सेपरेट होतो. कारण हायड्रोजन पेरॉक्साइड मध्ये काय होतं? O2 आहे आणि पाण्यामध्ये कोण असतो? H2O. सेपरेट झालेला ऑक्सिजन बाजूला निघतो. म्हणजे सिंगल रिएक्टंट गिव्स काय सांगा 2 or more products. अशा प्रकारच्या रिएक्शनला काय म्हणतात सांगा? काय म्हणायचं? डिकॉम्पोजिशन रिएक्शन. व्हेन द सिंगल रिएक्टंट गिव्स 2 or more products, इट इज कॉल्ड एज डिकॉम्पोजिशन रिएक्शन. लक्षात? त्याला आपण काय म्हणायचं सांगा? डिकॉम्पोजिशन रिएक्शन. आणखी एक रिएक्शन तुम्हाला सांगतो पहा, लक्षात घ्या. फोर्थ वन
आणखी चौथी कुठली आहे मी या ठिकाणी राईट करतो हे पाहिजे राईट करतो मी फोर्थ रिएक्शन हा तुम्हाला सर्वांना माहिती आहे व्हेन ऍसिडिफाईड वॉटर पा वॉटर घ्यायचं H2O इथं ऍसिडिक लिहितो ऍसिडिफाईड थोडं ऍसिडिफाईड वॉटर जे आहे त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक करंट पाठवला इलेक्ट्रिक काय सांगा करंट म्हणजे इलेक्ट्रोलिसिस केलं ऍसिडिफाईड वॉटरचं काय केलं आपण करंट पाठवलं म्हणजे इलेक्ट्रोलिसिस केलं H2 and O2 get separated from each other रिएक्शन बॅलन्स करण्यासाठी H2 इकडे सुद्धा H2 पण इकडे ऑप्शन एकच आहे तिकडे ऑप्शन दोन आहेत त्यामुळे आपण काय करतो ट्वाइस H2 घेतो ट्वाइस H2 O2 रिएक्शन बॅलन्स होईल पहा हायड्रोजन वेदोने 4 वेदोने 4 ऑप्शन किती ट्वाइस हो म्हणजे 2 होते ऑप्शन 2 कळालं सर्वांना म्हणजे अशा प्रकारे when acidified water when the electric current is passed through the acidified water इलेक्ट्रिक करंट जेव्हा आपण वॉटर मध्ये पाठवतो त्यावेळेला त्या वॉटरचं डिकॉम्पोजिशन होतं इलेक्ट्रिसिस होतं लक्षात डिकॉम्पोजिशन होतं इलेक्ट्रिसिस होतं आणि हायड्रोजन अँड ऑक्सिजन गेट सेपरेटेड ॲट द डिफरंट इलेक्ट्रोड्स हायड्रोजन आणि ऑक्सिजन काय होतात सांगा सेपरेट होतात तर अशा पद्धतीची एक रिएक्शन आपण सर्वांनी पाहिली असेल कुठं ना कुठं तर या ठिकाणी सुद्धा सिंगल रिएक्टंट गिव्स द काय सांगा 2 or more प्रोडक्ट्स सिंगल रिएक्टंट जर 2 किंवा अधिक प्रोडक्ट्स त्या ठिकाणी मिळवून देत असेल तर अशा रिएक्शनला काय म्हणतात डिकॉम्पोजिशन रिएक्शन असं म्हणतात ठीक आहे दोन प्रकारच्या रिएक्शन मी डेव्हलप केल्या मी तुम्हाला आता सांगितल्या एक होती कॉम्बिनेशन रिएक्शन दुसरी होती डिकॉम्पोजिशन रिएक्शन नीट लक्षात घ्या कॉम्बिनेशन रिएक्शन मध्ये 2 रिएक्टंट्स रिएक्ट विथ ईच अदर अँड गिव्स अ सिंगल प्रोडक्ट अँड डिकॉम्पोजिशन रिएक्शन मध्ये सिंगल रिएक्टंट गिव्स द काय सांगा 2 or more प्रोडक्ट्स मग लक्षात ठेवा व्याख्या लक्षात घ्या डेफिनेशन लक्षात ठेवा 2 or more products are formed by the काय सांगा सिंगल रिएक्टंट then it is called as डिकॉम्पोजिशन नावामध्ये सगळं आहे डिकॉम्पोजिशनचा अर्थ स्प्लिटिंग होणं वेगळं होणं पहा एका रिएक्टंट मधून 2 पार्ट वेगळे होतात स्प्लिटिंग होतात त्याला म्हणायचं डिकॉम्पोजिशन झालं आणि 2 रिएक्टंट जर कंबाईन झाले इफ 2 रिएक्टंट्स कंबाईन विथ ईच अदर तर त्याला म्हणायचं कॉम्बिनेशन रिएक्शन गिव्स सिंगल प्रोडक्ट अँड डिकॉम्पोजिशन रिएक्शन गिव्स 2 or more प्रोडक्ट्स तर अशा पद्धतीने बोथ द रिएक्शन्स आर टोटली डिफरंट या दोन्ही रिएक्शन्स या एकमेकांच्या टोटली अपोजिट आहेत लक्षात आलं सर्वांच्या एक आहे कॉम्बिनेशन आता उद्या आपल्याला काय शिकायचं पहा टुमॉरो वी आर गोइंग टू सी द डिस्प्लेसमेंट अँड डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन डिस्प्लेसमेंट आलं लक्षात एखाद्याला डिस्प्लेस करणं म्हणजे एखाद्याला त्याच्या जागेवरून बाजूला सारणं बरोबर ठीक आहे डिस्प्लेस करणं म्हणजे काय सांगा त्याच्या जागेवरून बाजूला सारणं मी समजा एखाद्याला डिस्प्लेस केलं म्हणजे मी काय केलं मी त्याला त्याच्या जागेवरून बाजूला सारलं त्याच्या जागेवर मी जाऊन बसलो म्हणजे मी त्याला डिस्प्लेस केलं रिप्लेस केलं आहे की नाही मग असे रिप्लेस करणारे जे काही आयटम असतील किंवा एखादा आयटम जर दुसऱ्या आयटमला रिप्लेस करत असेल त्याच्या कंपाऊंड मधून तर अशा रिएक्शनला काय म्हणायचं डिस्प्लेसमेंट रिएक्शन मग आता उद्या आपल्याला काय सांगायचंय डिस्प्लेसमेंट रिएक्शन आणि काय सांगा डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन तर हे दोन टॉपिक आपण उद्या शिकणार आहे तर एकूण रिएक्शनचे किती प्रकार पडतात 4 कॉम्बिनेशन डिकॉम्पोजिशन डिस्प्लेसमेंट आणि काय सांगा डबल डिस्प्लेसमेंट असे रिएक्शनचे किती प्रकार पडतात 4 प्रकार पडतात त्यापैकी 2 प्रकार आपण आज पाहिले उद्या आपण किती प्रकार पाहणार आहे 2 डिस्प्लेसमेंट आणि डबल डिस्प्लेसमेंट ठीक आहे तर हा जो काय आहे हे जे सगळं आहे याचा स्क्रीनशॉट वगैरे काढा किंवा लेक्चर संपल्यानंतर हे सगळं आपल्या नोटबुक मध्ये राईट करा तुम्ही छोट्या नोट्स काढत चाललाय नोटबुक तुम्ही सर्वांनी केलेले असणार आहे राईट त्या नोटबुक मध्ये काय करा हे राईट करा म्हणजे त्याच्या नोट्स होतील उद्या आपण उरलेले 2 टॉपिक्स पाहूयात हा येते लक्षात सर्वांच्या लेक्चर पेंडिंग ठेवू नका कुठलेच जे लेक्चर दररोज येतील ते दररोज पहा एकदा नाही कळलं तर परत पहा येते लक्षात पण कुठले लेक्चर पेंडिंग ठेवू नका जसे लेक्चर येतील तसे पाहत चला आज आपल्याकडे 30 जून आहे बरोबर 30 जूनच्या नंतर उद्या 1 जुलै आहे 1 जुलै 2020 उद्या आहे कळते सर्वांना 1 जुलैला शाळा सुरू होणार होत्या 9वीच्या 10वीच्या आणि 12वीच्या पण आजच जरा वेळापूर्वी मोदींनी परत एकदा काय सांगितलंय की 1 जुलै ते 31 जुलै पर्यंत शाळा सुरू होणार नाही म्हणजे अजून 1 महिनाभर तरी शाळा सुरू होणार नाहीत हे आजच आपल्या सगळ्यांच्या आपण सगळ्यांनी टीव्हीला पाहिलेले 31 जुलै म्हणजे अजून 1 महिना तरी किमान शाळा सुरू होणार नाहीये हे लक्षात घ्या त्यामुळे जो काही वेळ आपल्याकडे आहे त्याचा आपल्याला उपयोग करता आला पाहिजे कारण तुमच्याकडे भरपूर वेळ आहे सगळे 24च्या 24 तास तुमच्याकडे आहेत त्यातले शाळेतले 1-2 तास आणि हा 1-2 तास हा 1-1.5 तासाचा अभ्यासक्रम म्हणजे सरासरी 3-4 तासच तुम्ही आता अभ्यास करताय तुमच्याकडे भरपूर वेळ आहे त्याचा चांगला उपयोग करा नोट्स काढा पुस्तकं वाचा सगळं जे आहे पुस्तकात आणखी डिटेल मध्ये काही गोष्टी तुम्हाला सापडतील त्या सगळ्या पहा आणि प्रत्येक चॅप्टर अपडेट करत चला कुठले लेक्चर पेंडिंग ठेवू नका थँक्यू